पवित्र आत्म्याने भरपूर काही गोष्टी शिकवल्या आणि पौल सेवा कार्य करत असताना त्या ठिकाणी बरेचसे खोटे सेवक येत होते. म्हणा खोटे सेवक, खोटे प्रीचर, खोटे सुवार्थी, खोटे संदेशे, खोटे पाळक, खोटे मिशनरी, खोटे मेंढपाळ आहे ना, त्या मंडळीमध्ये येऊन काहीतरी चुकीच्या पद्धतीने शिक्षण त्या ठिकाणी त्यांनी देण्यास सुरुवात केलेली आहे. हालेलुया. तर काही लोकांना काय वाटतं की तारण कशामुळे होत? तारण करण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? मुक्ती मिळण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? मोक्ष मिळण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? आहे ना, जगामध्ये आम्ही वेगवेगळ्या गोष्टी पाहत आहोत की प्रत्येक मनुष्याला मुक्ती पाहिजे, उद्धार पाहिजे, तारण पाहिजे. पण ते तारण आम्हाला मिळणार कसं? जसा तारण जर तुम्ही पुढारी आणलं तर आता बँकेमध्ये पटकन अशक्त लक्षात येते, सोने तारण करा, आहे ना, आमचंच घेऊन आम्हाला द्या. बरोबर आहे की नाही? हालेलुया. तर पटकन बँकेचं नाव समोर येतं आणि मग तारण म्हटलं का आम्हाला त्या ठिकाणी जाऊन आमचं सोनं ठेवायचं आणि सोनं ठेवल्यानंतर त्याच्या बदल्यामध्ये ते बँकवाले प्रोसिजर करून आपल्याला काय त्याचा व्हॅल्यू किंवा किंमत असेल ती किंमत त्याच्यावरून ठरवून त्याच्यातला काही पैसा आम्हाला देतात. त्याला आपण व्याज लावलं जातं. बरोबर आहे ना? यस किंवा नो? व्याज लावलं जातं. 1 रुपया देखील बँकवाले सोडत नाहीत. मग जर जगामधली प्रोसिजर अशी आहे तर देवाच्या लोकांनो तारणाची देखील परमेश्वराने एक प्रोसिजर ठेवलेली आहे. आणि म्हणून खोटे लोक जे आहेत मंडळीमध्ये येतील आणि तारण कसं मिळेल, तुमचं आणि माझं तारण कसं होईल ते तुम्हाला मला प्रश्न विचारतील, तुम्ही तारणासाठी काय केलं? खोटे लोक. तर कोणी म्हणाल तपस्या केली, काय म्हणाल? बोला ना सगळेजण. काय केली? तपस्या केली. कोणी म्हणाल प्रायश्चित्त केलंय, त्याच्या बदल्यात काहीतरी मी दिलंय, कापलंय, कोंबडं बोकडं आहे ना, बैल, असं काहीतरी मी बलिदान केलेलं आहे आणि ते बलिदान केल्यामुळे त्याला तारण मिळालं आहे असं त्याला वाटतं. अजून काय आहे तारण करण्यासाठी? तुम्हाला आणि मला पवित्र वचनामधून पाहायला मिळत आहे. कष्ट केले, खूप मेहनत केली, काम केलं तर माणसाला तारण मिळेल का? बोला देवाचे. मिळू शकतं का? अजून तारण मिळण्यासाठी खोटे लोक काय सांगतील आपल्याला? स्नान करावं लागेल, आंघोळ करावं लागेल, जाऊ मग तुम्हाला तारण मिळेल, आहे ना? बरोबर आहे की नाही? पण जगातली प्रोसिजर तुम्ही आणि जरी पाहिली तर वेगवेगळ्या पद्धतीची प्रोसिजर आहे. नामस्मरणाने देखील, देवाचं नामस्मरण केल्याने देखील माणसाला तारण मिळत नाही. माळा जपल्याने देखील माणसाला तारण मिळत नाही. काही काही लोक असे ते जपत बसत, आहे का नाही? मरियाच्या नावाने जपत बसत. प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रोसिजर घेऊन चालू आहे. पण तारण जगामध्ये तुम्ही आम्ही पाहतो तारण करण्याचा
स्वतःचा जीव वाचवण्याचा लोक प्रयत्न करतात, पण नाना प्रकारच्या गोष्टी या जगामध्ये करत असताना त्या माणसाला तारण मिळू शकत नाही, मोक्ष मिळू शकत नाही, सुटकारा मिळू शकत नाही. मोक्ष मिळण्यासाठी, तारण मिळण्यासाठी तुम्हाला आणि मला काहीतरी लोक म्हणतात प्रयत्न केले पाहिजेत. मी कावडी करायची, मी माळकरी देखील होतो, मी पण माळ जपायचो एकेकाळी, अष्टगंध लावायचो, टिळा लावायचो, जे काही प्रोसिजर माझ्या लाईफ मध्ये होती. ज्यावेळेस मला परमेश्वर सनातन देव समजण्याच्या अगोदर मी भरपूर प्रयत्न केलेले आहेत. लोटांगण देखील घातलेले आहेत, मी उपडा देखील देवाच्या पुढे पडलेला आहे, पालथ देखील पडून 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 मी तिथपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. जे जे कोणी काही सांगेल त्याप्रमाणे माझं जीवन मी जगत होतो. हालेलुया. परंतु माझ्या मनाला ते जाणवत नव्हतं की हे केल्याने मला मोक्ष मिळेल, हे केल्याने माझं तारण होईल, हे केल्याने मी वाचला जाईल, माझ्या जीवनामध्ये शांती येईल. म्हणून आज देखील जगामध्ये प्रत्येक व्यक्ती ते करत आहे, परंतु त्यामध्ये देखील पवित्र शास्त्रात लिहिलं आहे माणसाला तारण नाही. काही काही लोक असं म्हणतात, एखाद्याने बोलत राहायचं आणि एखाद्याने अपमान सहन करत राहायचं. नम्र राहायचं, फक्त नम्र राहायचं. कुणी काही बोलला ना त्याचं ऐकून घ्यायचं, कुणी मारलं ना त्याचं ऐकून घ्यायचं, कुणी शिव्या दिल्या ना त्याचं ऐकून घ्यायचं, कुणी वाकडं तिकडं आम्हाला बोलतो त्याचं आम्ही ऐकून घ्यायचं. मग काही काही लोक एकदम काहीच बोलत नाही, भांडण करत नाही, काहीच करत नाही, त्यांना काहीच बोलत नाही. ते म्हणतात असं जरी आम्ही वागलो तरी आमचं काय होणार आहे, तारण. काही लोक काय म्हणतात, चांगले कर्म केल्याने माणसाचं तारण होतं. म्हणजे पंक्तीवळी देणं, जेवण देणं, अन्न देणं, वस्त्र देणं, पाणी देणं, आहे ना. जनाची किंवा लोकांची जेवढी आम्ही सेवा कार्य करू, असं वाटतं माणसाला की त्यातून देखील माणसाला तारण मिळू शकतं, मोक्ष मिळू शकतो. पण देवाच्या लोकांनो, बायबल असा एक ग्रंथ आहे, तो तुम्हाला तारणाविषयी काहीतरी वेगळी बातमी सांगतो. जगातले पुस्तक काहीतरी वेगळं करायला सांगत असतील, परंतु बायबल असं एक आहे की तुम्हाला काहीतरी वेगळं करण्यासाठी तुम्हाला आणि मला ते शिकवत असत. हालेलुया. आणि जर तुम्हाला आणि मला आमच्या जीवनाचं तारण करायचं असेल, उद्धार करायचा असेल, तर तुम्हाला आणि मला एकच आठ देवाच्या वचनामध्ये ठेवलेली आहे. काय आठ ती सांगा मला. तारणासाठी आठ काय माणसाला. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून, ही बायबलची आठ आहे. विश्वासाने माणसाच्या जीवनाचं तारण होतं, आणि विश्वास हे ख्रिस्ताचं वचन ऐकून आल्याने आमच्यामध्ये. येशू मसीह की. तर काही काही खोटे लोक त्या ठिकाणी कलिशकरास मंडळीमध्ये असेल की देवदूत जे आहेत, त्या देवदूतांची जर सेवा जरी केली ना आम्ही, तरी आमचं काय होतं, तारण. तर जगाची ती जर देवदूत म्हटले, आता संत पण त्याच्यात येतात, संतांची जर सेवा कार्य केली तर आमचं तारण पण होईल. असा प्रचार, असे त्या काळातले खोटे शिक्षक यायचे, आणि ज्या ठिकाणी जी मंडळी असतील, देवाचे विश्वासणारे लोक असतील, त्या लोकांमध्ये ते शिरायचे आणि त्या लोकांना ते शिकू लागायचे. अरे पौल असा शिकवतो, याने तारण होत नाही. अरे विश्वासाने तारण होत नाही, यांनी तारण होत नाही, त्यांनी तारण होत नाही. मग खोटे सेवक काय करायचे, त्यांना कुठला तरी चुकीचा मार्गदर्शन करायचे आणि त्यांना म्हणायचे तुम्ही असं करा म्हणजे तुमचं तारण होईल, तपस्या केल्याने तुमचं तारण होईल. 12व्या वर्षी असं सांगितलं गेलं आहे की गौतम बुद्धाने देखील तपस्या केली. काय केली?
एंजल देवदूत तपस्या केली आणि 12व्या वर्षी तपस्या करत असताना बौद्धाला देखील एक युती प्रगट झाली आणि येशू ख्रिस्तच म्हटला की मी जीवनाची ज्योती आहे, मी जीवनाचा प्रकाश आहे, मीच आहे, दुसरं नाही म्हटलं. म्हणजे बघा गौतम बुद्धाला देखील प्रगट काय झालं. तर आज देखील मंडळांमध्ये खोटे लोक जात आहेत आणि ज्यांचं फाउंडेशन परमेश्वराच्या वचनावरती आहे त्या लोकांना काय करत आहे ते खोटे शिक्षक काहीतरी चुकीचं मार्गदर्शन त्यांना सांगत आहे आणि त्यांना त्या मंडळीमधून त्यांना त्या चर्च मधून त्या पास्टर सेवा कार्य ज्या ठिकाणी करत आहे त्या चर्च मध्ये त्या मंडळीमध्ये त्या कुटुंबामध्ये काय करत आहे ताटातूट करत आहे. आणि म्हणून देवाच्या लोकांनो तुम्ही आणि खऱ्या शिक्षणाला धरून राहणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. खोटे शिक्षक जे आहे परमेश्वराच्या नावाची बढाई करण्याच्या ऐवजी स्वतःच्या नावाची बढाई करणार, स्वतःच्या नावाचा उदय जास्त करणार. माझ्याकडून हे झालं, माझ्याद्वारे हा चमत्कार झाला, मी हे केलं, मी त्याचं कुटुंब उभा केलं, म्हणजे काय करणार स्वतःची फुशारकी मारणार. येशू मसीह की कोणाची खोट्या लोकांचे पवित्र शास्त्रामध्ये हे वैशिष्ट्य आहे. काय हे मंडळीतील लोकांना सांगत होते कारण ते म्हणायचे आम्हाला देवदूतांनी दर्शन दिलेलं आहे, आम्हाला देवदूतांनी काही अनुभव दिलेले आहेत, त्याने आम्हाला दर्शन देऊन काहीतरी गोष्टी प्रगट केलेल्या आहेत, आम्हाला काहीतरी सांगितलं आहे त्यांनी. आणि त्याच्यामुळे काय व्हायचं ते अनुभव त्या लोकांना येऊन ते सांगायचे आणि ते म्हणायचे जर आमच्यासारखे अनुभव तुम्हाला जर आले ना तरच तुमचं तारण होईल. तुम्हाला जर देवदूतांनी दर्शन दिलं, संतांनी जर दर्शन दिलं, तुम्ही जर तपस्या केली है ना, असं जर केलं तुम्हाला आणि ते दर्शन जर तुम्हाला जर मिळालं ना तरच तुमचं तारण होऊ शकतं, तुम्हाला सुटकारा मिळू शकते, तुम्हाला मोक्ष मिळू शकतो. असे खोटे लोक मंडळातील जाऊन जाऊन त्या काळामध्ये कान धरायचे. पण पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं आहे की पौल त्यांना पुन्हा देवाच्या वचनातून उजळणे करायचे. येशू मसीह की बोला, येशू मसीह की. आणि मग खोटे लोक जे चुकीचं शिक्षण देत आहे, ज्यावेळेस आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये आपल्या परिवारामध्ये ज्यावेळेस येतात, आपल्याला जर काही गोष्टी माहित नाही तर नेक्स्ट वेळेस आपल्या मेंढपाळाला त्यांच्याविषयी आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांविषयी तुम्ही आणि लिहून ठेवून सेवकांना विचारलं पाहिजे. केव्हा तरी तो व्यक्ती पुन्हा परत आला तर त्या व्यक्तीला तुम्हाला आणि मला उत्तर देता आले पाहिजे. आमेन. जर तुम्ही आणि उत्तर त्यांना जर दिले प्रश्नाची उत्तर तर ते पुन्हा एकदा आपल्या गावात ढोकून पाहणार नाही, विश्वासणाऱ्या लोकांमध्ये ते येणार नाही, विश्वासणाऱ्या लोकांना ते खोटं शिक्षण देणार नाही. ते म्हणतात नका बाबा यांच्या काही नादी लागू नका. येशू मसीह की. आणि बायबल तुम्हाला आणि मला तारणाऱ्या विषयी स्पष्ट सांगत आहे. तारणाऱ्याने कोपऱ्याने प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी काय केलेलं आहे हे तुम्हाला आणि मला सांगत आहे. येशू मसीह की. तर चुकीच्या शिक्षणाच्या पाठीमागे जे लोक जातात ना, आपल्या तारणाला जे आहे ते गमावतात. कशाला गमावतात म्हणा, तारणाला ते गमावत असतात. सगळेजण म्हणा, तारणारा ते गमावत असतात. माझं तारण गमावलं नाही पाहिजे ते की मला काय शिक्षण मिळालं आहे, मला कोणतं शिक्षण मिळालं आहे, मला कुठलं शिक्षण मिळालं आहे, त्याच्यावरतीच माझा विश्वास ठाम पाहिजे. आणि
खोट्या शिक्षणाच्या आज पुष्कळ लोक नादी लागलेले आहे, पुष्कळ लोक आज फसवले जात आहेत आणि पुष्कळ लोक आज ख्रिस्ताला सोडत आहेत. जे पहिले त्यांनी ऐकलंय, पहिले त्यांना सत्य समजलंय, मार्ग समजलाय, जीवन समजलंय, त्या लोकांनी काय केलेलं आहे, त्याला सोडचिठ्ठी देऊन टाकलेली आहे. कुठल्या तरी खोट्या शिक्षणाच्या लोक काय झालेले आहेत, नादी लागायला लागलेले आहेत. बोला येशू मसीह की काय व्हायला लागलेले आहेत, नादी लागायला लागले. मग मागच्या आठवड्यात आम्ही पाहिलंय की माणसांमध्ये, मानवामध्ये तारणारा कोण आहे, मध्यस्थी करणारा कोण आहे, प्रभू येशू ख्रिस्त. आकाशामध्ये एकच नाव आहे आणि पृथ्वीवर मानवासाठी देवाकडे, स्वर्गीय पित्याकडे मध्यस्थी करणार एकच नाव तुम्ही आम्ही पाहिलं आणि पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं आहे. त्याचं नाव काय आहे, प्रभू येशू ख्रिस्त आहे. ज्याने मानवासाठी मध्यस्थी केलेली आहे, रथ बदल्या केलेल्या आहेत आणि माणसाला सत्य प्रगट केलेलं आहे त्यांनी. येशू मसीह की. तर या सत्यावरती तुमचा आणि माझा ठाम विश्वास हवा आहे. म्हणून जगातले लोक खूप फसवले जातात, मंडळातले लोक खूप फसवले जातात. कितीतरी वर्षापासून ट्रेक परमेश्वराचं शिक्षण ऐकून देखील काहीतरी नवीन शिक्षण गावामध्ये येतं आणि मग त्या लोकांच्या ते नादी लागतात आणि जो खरा संदेश, खरा मेंढपाळ असतो, खरी कलीसिया असती, खरं शिक्षण असतं, त्यांना ते सोडतात आणि त्या लोकांच्या ते नादी लागले जातात. येशू मसीह की. फसवले जाऊ नका. या शेवटच्या दिवसामध्ये पौल देखील आपल्याला चेतावणी देत आहे, इशारा देत आहे की पुष्कळ खोटे सेवक येतील, खोटे संदेश येतील आणि चुकीच्या गोष्टी तुमच्या निदर्शनात आणतील, काहीतरी चुकीचं. आता सांगा, पवित्र आत्म्याला नाव आहे का? प्रश्न आहे, पवित्र आत्म्याला नाव आहे का? नाही नाही. आणि ते लोक म्हणतात पवित्र आत्म्याला नाव आहे. आता तुम्ही काय करणार, मी काय करणार? आमच्या पालकांनी इतके दिवस आम्हाला सांगितलंच नाही पवित्र आत्म्याला नाव आहे. मग आमचे पालक कुठे शिक्षण देत होते, आम्हाला चुकीचं शिक्षण देत होते. मग ते काय म्हणते, नाही नाही नाही, तुम्ही पवित्र आत्म्याचं नाव सांगितलं म्हटल्यावर तुमचा चांगला खोल अभ्यास आहे, ते शिक्षण चुकीचं आहे, तुम्ही देता ते शिक्षण सत्य आहे. लोक लगेच इथून उडी मारणार, तिकडे जाणार. पण बायबलमध्ये पवित्र आत्म्याला नाव दिलेलं नाही. आता शेवटच्या दिवसांमध्ये कशा आता लोक येतात, वचन माझा पुढचं 19. कारण त्याच्या ठाई सर्व पूर्णता वसावी. त्याच्या ठाई सर्व पूर्णता वसावी. सर्व पूर्णता वसावी. म्हणा सर्व पूर्णता. कुछ भी नहीं, कुछ भी नहीं, यीशु बिना मैं कुछ भी नहीं, कुछ भी नहीं, कुछ भी नहीं, यीशु बिना मैं कुछ भी नहीं. मैं जो भी हूँ यीशु मसीहा तेरे ही कारण हूँ. मैं जो भी हूँ यीशु मसीहा तेरे ही कारण हूँ. हालेलुया. आम्ही आतापर्यंत कशामुळे या ठिकाणी बसलो आहोत? त्या येशू ख्रिस्ताची कृपा आमच्यावरती आहे, त्याचा आशीर्वाद आमच्या जीवनावरती आज आहे.
आणि मग या 19व्या वचनामध्ये तुम्हाला आणि मला बघायला मिळत आहे की खूपसे लोक जे आहेत मस्तक जो आहे प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या संग नातं तोडत आहे. ज्याने प्राण दिलाय, ज्याने जीव दिलाय, ज्याने रक्त सांडलंय, जो मृत्युमुखी आमच्यासाठी झाला आणि जो मरणातून उठला तो मस्तक प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि मग आता या शेवटच्या दिवसामध्ये काय घडत आहे? लोक समेट करण्याच्या ऐवजी, लोकांना देवासंग मिळवण्याच्या ऐवजी, देवाचं दर्शन त्यांना देण्याच्या ऐवजी, ज्या लोकांना देवाचं दर्शन झालं आहे त्याच लोकांना त्या दर्शनातून बाजूला घेऊन जात आहे. त्यांची आणि देवाची आता ते ताटातूट करायला लागलेले आहे. ख्रिस्ताबरोबर ज्या मंडळीचं रिलेशन आहे, नातं आहे ना, त्या लोकांचं जे घट्ट नातं झालेलं आहे, हे खोटे लोक काय करतात? त्या मस्तकाबरोबर जे नातं तुमचं आणि माझं पक्क जोडलेलं आहे त्या ख्रिस्तापासून तुम्हाला आणि मला वेगळं करू इच्छितात. आणि या शेवटच्या दिवसामध्ये खूपसे लोक वेगळे होत आहेत, वेगळे होत आहे. ख्रिस्ताला सोडून वेगळी सेवा कार्य करायला लागलेले आहे. येशू मसीह की मग आमचे जर नाते संबंध तारणाऱ्या बरोबर सोडले किंवा तोडले तर आमचं तारण आम्ही गमावू शकतो. कारण तो मेन फाउंडेशन आहे, तो जीवनाचा पाया आहे, तो आमच्या जीवनाचं सत्य आहे. आणि मग लोक काय करायला आहेत? निरर्थक, ज्या गोष्टीला व्हॅल्यू नाही, ज्या गोष्टीला किंमत नाही, त्याच्या लोक पाठीमागे लागलेले आहेत. कळतंय तुम्हाला? यस नो? समझ में आ रहा है तुमको? त्या गोष्टीच्या पाठीमागे लोक लागलेले आहेत. तर परमेश्वर तुम्हाला आणि मला या वचनातून सावधान त्याचा इशारा देतो. ज्या नावामध्ये तुम्ही आणि पूर्ण होऊ इच्छितो ते नाव जे आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं ते नाव आहे. आणि जर त्या मस्तकाला, त्या ख्रिस्ताला जर आम्ही सोडलं आणि दुसऱ्या कोणाच्या नावाच्या जर नादी लागलो तर आमचं मोठं नुकसान आहे. जे आपल्याला देवाने दिले आजपर्यंत प्रभू येशूच्या नावानं ते पण आपण गमावून बसणार आहे. म्हणजे काय करत आहे? खोटे सेवक पौल म्हणतो या ठिकाणी तुमचं आणि माझं नुकसान करत आहे, तुमचा आणि माझा लॉस करत आहे, तुमचा आणि माझा तोटा करत आहे. त्या लोकांच्या नादी तुम्ही लागू नका. येशू मसीह की त्या लोकांच्या नादी लागू नका. शरीर जो आहे, मस्तक हा येशू ख्रिस्त आहे आणि शरीर त्याला मंडळी विकलेला आहे. बरा, मी प्रभूचं शरीर आहे. मंडळीला काय उपमा दिलेली आहे? प्रभूचं शरीर. कोणी हात आहे, कोणी पाय आहे प्रभूचं, है ना, कोणी कान आहे, कोणी मुख आहे, कोणी पाय आहे. असं एक 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 पार्ट तुम्ही आणि जोडले गेलेलो आहे. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही आणि जरी पाहिलं, छोटे छोटे लेकर आम्ही त्यावेळेस बनवायचो, वाळूचे खडे वगैरे जमा करायचे आणि त्या वाळूच्या खड्यात काही असे डिझाईन वगैरे मिळाली का त्याचं एक तोंड, त्याचा हात तयार करणं, त्याचा पाय तयार करणं, त्याचं शरीर तयार करणं, असं आम्ही तयार करायचो त्या काळात. आता जर तुम्ही आणि पाहिलं फेसबुक वरती तर काही काही लोक मिरचीचं करतात. मिरची झाले, कांदे झाले, वाटाणे झाले, अशा पदार्थाचं काय करतात? एक डोकं, एक पाय, एक हात, शरीर, नाक, डोळा, कान, असं काहीतरी एक अवयव माणसाचं बनवतात. हे उदाहरण कशासाठी? की तुम्ही आणि मंडळीतले लोक, संपूर्ण जगामधले मंडळी ही ख्रिस्ताला जॉईंट आहे. हिच्या ताटातूट काही नाही, माझं आणि तुझं काही नाही. ख्रिस्त आमचा वर आहे, ख्रिस्त आमचा मस्तक आहे आणि मस्तकाच्या नंतर येते मान, आहे ना, मानेपासून खाली येतं धड. इकडे बघा माझ्याकडे काय येतं? हे धड.
आणि या धडाला सगळे तुम्ही आणि जॉईंट झालेलो आहोत आणि हे जॉईंट मिळून आज एक शरीर तयार झालेलं आहे. येशू मसीह की काय झालं आहे शरीर. जेवढे वरखेडमध्ये, नगरमध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, देशामध्ये, पूर्ण जगामध्ये जेवढी देवाचे लोक एकत्र येतात, चर्च वेगळा असेल, चर्चचं नाव वेगळं असेल, सेवक वेगळे असतील, पण बायबल एकच आहे. म्हणा सगळे आमेन. बायबल एकच आहे. बायबलचा परमेश्वर जरी सेवा कार्य करण्याची पद्धत वेगवेगळी असेल है ना, काहींकडे पुष्कळ गोष्टी असेल, पुष्कळ लोक असतील, पुष्कळ मंडळी असेल, वाजवणाऱ्याचं सगळं साहित्य वगैरे असेल, पण सगळे लोक कोणाचे आहेत देवाचे. शेवटी हे पण सदस्य देवाचेच आहेत आणि तिकडचे पण सदस्य देवाचे. नगर मधले पण, औरंगाबाद मधले पण, पुण्यामधले पण, दिल्ली मधले पण, इकडे खाली जालना मधले पण, नांदेड परभणी मधले पण, जेवढ्या ठिकाणी देवाचं काम चालू आहे, आम्ही सगळे लोक देवाचं एक शरीर आहोत. त्याच्या कुटुंबातले आम्ही सदस्य आहोत. त्याच्या कुटुंबातले आम्ही आज नागरिक आहोत. त्याच्या कुटुंबातले आज आम्ही त्याचं वचन ऐकणारे लोक आहोत. त्याच्या कुटुंबात आम्ही सगळे लोक एकत्र नांदणारे लोक आहोत. तर तुम्हाला आणि मला सगळ्या जणांना सोबत राहून त्या ईश्वराचं, सनातन परमेश्वराचं काम करायचं आहे. जसं आज आपलं घर आहे आणि घरामध्ये 4 माणसं आहेत है ना. 4 माणसामधले आता मला एक काम आहे, मी काहीतरी काम करत आहे. त्यानंतर स्तवन आहे, स्तवनला काहीतरी दुसरं काम आहे. मॅडम आहे, मॅडमला तिसरं काम आहे. चौथं काम स्तुतीला आहे, काहीतरी काम ती करत आहे. 4 जरी माणसं घरात आहे, त्यांचं काम वेगळं आहे, त्यांचं राहणं वेगळं आहे, खाणं सगळं एकच आहे, पण आवड निवड सगळ्यांची वेगळी आहे. पण प्रत्येक व्यक्ती काम करतोय घरामध्ये. कशासाठी? कुटुंब चालवण्यासाठी. बरोबर आहे. घरात एकी राहावा, पैसा राहावा, सगळ्या गोष्टी घरातल्या जगामध्ये असतात. मग सगळे लोक काय म्हणतात, तू 5 रुपयाने, 10 रुपयाने, तू 20 रुपयाने, हे आण ते आण, तू किराणा आण, हे आण ते आण. मग सगळे मिळून काय करतात, त्या घराला सांभाळत असतात. बरोबर आहे ना. घर सांभाळलं जातं. मग घर व्यवस्थित चालतं, घर व्यवस्थित राहतं, कुटुंबामध्ये शांती राहते, कुटुंबामध्ये आनंद राहतो, कुटुंबामध्ये प्रेम राहतं. कारण सगळेजण एकमेकांच्या सुखा दुःखाला धावत असतात, उभा राहत असतात. आमेन. पण थोड्या वेळेस कल्पना करा, थोड्या वेळेस आपल्या समोर चित्र आणा की घरामध्ये 4 माणसं आहे, एक माणूस काम करतो आणि बाकीची माणसं गप्प पडून राहतात. काय होईल त्या घराचं? खेळ खंडोबा नाही होणार. हे म्हणा आई तर बसून खातो का? काम करायचं नाही, एवढा मोठा झाला, 2 लेकराचा बाप झाला, तुला अक्कल नाही का? हालेलुया. बोलतात का नाही? काम करायला पाहिजे का? गोळा आला का तुला काम करायला? रोग आला का तुला काम करायला? मरणार आहे का काम केल्याने तू? मराठी भाषा हीच अशी आहे. धडाधड माणूस बोलतो. तसंच आध्यात्मिक जीवनामध्ये तुम्ही आणि सगळे देवाचे लोक आहोत आणि देवाचे लोक असल्या कारणानं तुम्हाला आणि मला ख्रिस्ताच्या राज्यामध्ये काम करणं फार महत्वाचं आहे. मला आम्ही देवाच्या राज्यात काम करूया. जमींदार है मेरा पिता, मैं उसका मजदूर यहाँ. जमींदार है मेरा पिता, मैं उसका मजदूर यहाँ. मेहनत करता हूँ, खुशी के गीत गाता हूँ. मेहनत करता हूँ, खुशी के गीत गाता हूँ. जो काम दिया यहोवा ने उसका काम करता हूँ. जो काम दिया यहोवा ने उसका